श्री स्वामी समर्थ. तर 29 जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा. आता गुरुपौर्णिमा हा दिवस असतो ना, तर तो प्रत्येक शिष्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे बघा की त्यांचे गुरु हे स्वामी असू द्या, दत्त महाराज असू द्या किंवा तो व्यक्ती नाथभक्त असू द्या, कोणतेही त्यांचे गुरु असू द्या, पण त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. तर बघा ह्या दिवशी आपण गुरूंची पूजा करतो आणि स्वामी भक्त आणि दत्तभक्त म्हणजे हे सेवेकरी काय करतात, 21 दिवस 11 दिवसांची सेवा करतात. आवर्जून म्हणजे हे दिवस हे भक्त सोडतच नाहीत. आता याच्यामध्ये खूप सारे पारायण वगैरे करतात. तर आपण महत्त्वाची सेवा बघणार आहोत. ह्या 21 दिवसांमध्ये आपल्याला कोणती सेवा करायची आहे. तर बघा आपल्याला स्वामींचा आत्मा आणि अगदी छोटासा ग्रंथ पण खूप म्हणजे आपण म्हणतो ना अद्भुत असा ग्रंथ आहे, तो म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. तर ह्या स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण आपल्याला करायचे आहे. आता हे कसे करायचे, तर आपला जो काही ब्रह्मांड नायक फॅमिली हा चॅनल आहे, तर त्याच्यावर सविस्तर त्याची व्हिडिओ दिलेली आहे. आणि दुसरं म्हणजे काय की खूप महत्त्वाची सेवा आपल्याला 21 दिवस दररोज स्वामींचा अभिषेक हा करायचा आहे. पंचामृतने करा, साध्या पाण्याने करा, पण अभिषेक करायचा आहे. तुम्ही बघा 21 दिवसांमध्ये स्वामींच्या मूर्तीचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा. खरंच स्वामींच्या मूर्तीमध्ये ना एक वेगळं स्टेज येतं. ह्या सेवेचा मी अनुभव घेतलेला आहे. खूप सुंदर अशी सेवा आहे. तर कृपया सर्वांनी करायची आहे. श्री स्वामी